जस्ट आउट होता होता वाचले तिकडे. कॅच गेला असता पण त्यांचं नशीब चांगलं आहे. थोडा तसा कठीण होता कॅच. परत एक सिंगल. Nice fielding. There was an opportunity here, but the ball was very low. DWC6 प्रीमियर लीग आपण पाहत आहोत यूट्यूब लिंकवर. दोस्ती वेस्ट काउंटीचा हा एक टुर्नामेंट चालू आहे इथे, जो दरवर्षी आपण बघतो. खूप उत्कृष्ट असं हे कॅच पकडलेलं आहे संजय पंजाबी यांनी. एका हाताने हा कॅच पकडलेला आहे. आय थिंक थोडंसं एलिव्हेशन कमी झालं इथे. अनूप सायंदाने डिपार्ट्स. नेक्स्ट बॅट्समॅन जे आपले कॉमेंट्री करत होते थोड्या वेळापूर्वी मराठीमध्ये, निलेश हे बॅट्समॅन नेक्स्ट आलेले आहेत. निलेश लाड बॉलर आणि निलेश बॅट्समॅन. दोन्ही निलेश खेळत आहेत इथे. डावखुरा फलंदाज पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट असा एक षटकार मारलेला आहे. अप्रतिम. सेट व्हायची अजिबात वेळ नाही बघितलेली आहे. लूज बॉल होता की माहिती नाही, पण कन्वर्ट चांगला केलाय. परत एकदा उंच असा शॉट मारलेला आहे नेट्सला लागून, पण एकच रन मिळणार आहे इकडे. 2 बॉलमध्ये 7 रन केलेले आहेत निलेश यांनी. नाइस कमबॅक बाय द बॉलर. बॅट फिरवलेल्याचा आवाज आमच्यापर्यंत आलाय, पण मिस झालेला आहे तो शॉट. ओव्हरची समाप्ती. अठरा रन झालेत. 18 रन्स. अनिकेत बॉलिंग करणार आहेत पुढची ओव्हर. खूप उत्कृष्ट असा शॉट. सरळ बॉलरच्या हातामध्ये टच होऊन कॅच झाला असता, पण स्पीड पण चांगला होता बॉलला. सिंगल घेण्यात आलेला आहे. निलेश परत एकदा स्ट्राईकवर. परत एकदा उंच असा शॉट. खूप चांगला शॉट मारलेला आहे निलेश यांनी. अनूप त्यांचं अभिनंदन करताना, त्यांना चीअर करताना आपण पाहतोय. खूप लूज असा हा बॉल टाकलाय आणि 1 रन घेतलाय त्या बॉलवर. काहीतरी कानमंत्र देताना. थर्ड ओव्हर आहे ही. तिसरी ओव्हर चालू आहे, पॉवर ओव्हर. फक्त त्यांना विकेट नाही गमवायची आहे. नाईस सेन्सिबल बॅटिंग. फक्त एक डॉट बॉल करायचा आहे, विकेट नाही टाकायची आहे. आणि बॉलिंग साईडला पूर्ण प्रयत्न करायचा आहे विकेट घ्यायची. नो दिलेला आहे. टाळ्यांचा गडगडाट आपण इथे ऐकतोय. सम चिअरिंग हॅपनिंग फॉर द टीम. मस्त स्वीप शॉट केलेला आहे निलेश यांनी.
ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण स्कोअर लवकरच आपल्याला कळवू, कारण अपडेट व्हायला थोडासा वेळ लागेल. स्कोअर डबल झालेलं आहे, 40 रन झालेले आहेत. 3 ओव्हरच्या नंतर 40 रन झालेले आहेत. निलेश परत काहीतरी डिस्कशन करताना दुसऱ्या बॅट्समॅन बरोबर. हो बैटला लागलेला है. मिस्टर पंजाबी इज़ द नेक्स्ट बॉलर. बहुत ही जाने माने गेंदबाज. पहला ही बॉल खेला है, 1 रन मिलेगा. SBPL के संस्थापक, सिंधी ब्रदर्स प्रीमियर लीग के ऑर्गेनाइजर्स में से 41 स्कोर हो चुका है. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न केला. आय थिंक बॉल डिफ्लेक्ट झालेला आहे, पण तरी पण 1च रन मिळणार आहे इकडे. बहुत ही नपीतुली गेंदबाजी और बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिल रही है. देयर वॉज एन अटेम्प्ट, देयर वॉज अ अपॉर्चुनिटी फॉर अ कैच, बट द बॉल वॉज अगेन वेरी लो. वेरी नाइस bowling बाय मिस्टर पंजाबी. I think that was a full toss. Can he? Yes, but again, they could not capitalize on the full toss. It's gone straight in the hands of the fielder and the batsman departs. हेमंत नवीन बॅट्समॅन. आम्ही ठाणेकरचं टी शर्ट घालून आलेले आहेत. कदाचित मागच्या वर्षी ठाण्याच्या टीममध्ये असावेत. Very nice elevated shot. There he could have tried for it. Tried for a catch, but nevertheless the batting side will just get a single. हेमंत पण खूप चांगले बॅट्समॅन आहेत, पण त्यांना खूप 6 मारताना पण बघितलंय बऱ्याच वेळा. चांगलं ॲक्सेलरेट करतात, फुल कमिटमेंट. सम चीयरिंग हैपनिंग फॉर हेमंत एंड दिस इज़ द लास्ट ओवर ऑफ दिस इनिंग्स. बहुत ही अच्छा माहौल यहाँ पे बन चुका है. मौसम सुहाना हो चुका है. बारिश आ जा रही है, बट हमारे गेम पे कुछ इम्पैक्ट नहीं है उसका. वेरी नाइसली प्लेड. इट्स अ वाइड बॉल, वेल लेफ्ट बाय हेमंत. माहिती नहीं ये बॉलर का नाम क्या है? बॉलर का नाम नहीं पता है, बट बॉलर ने एक विकेट ले लिया है. अभिषेक बॉलर है. नितेश इज द नेक्स्ट बैट्समैन. नितेश पण खूप चांगली फलंदाजी करतात. मी त्यांच्याबरोबर खेळलेलो आहे. सरळ कॅच गेला होता हातात, पण हा नो बॉल दिल्या कारणाने त्याने एक जीवदान मिळालेलं आहे. नो बॉल. जर हा नो नसता तर ते आउट झाले असते. फ्लॅट शॉट मारला होता. निलेश इज बॅक ऑन स्ट्राइक. इज प्लेड अ व्हेरी वंडरफुल इनिंग्स सो फार. चांगला परत एक ग्राउंडेड शॉट मारलेला आहे. नितेश ऑन स्ट्राइक. बहुत ही अच्छा शॉट, बेहतरीन शॉट, ऑल द वे फॉर 6. तीन बॉल्स बाकी, 2 बॉल्स बाकी. अजून एक खूप चांगलासा शॉट मारलेला आहे. मी म्हटलं होतं की चांगले फलंदाज आहेत, तर 2 कन्झिक्युटिव्ह 6 मारलेले आहेत. 2 to go. 2 बॉल्स बाकी आहेत अजून, आणि मला वाटतं एक चांगलं टोटल त्यांनी टाकलं ऑलरेडी स्कोअरबोर्डवर. मी तुम्हाला सांगेन किती स्कोअर झाला आहे. 60च्या वर गेला आहे स्कोअर. परत एक 6. फुल टॉस बॉल, आणि चांगला कॅपिटलाइज केलेला आहे फुल टॉस बॉलचा. चांगला उपयोग करून चांगला फुटवर्क दाखवत खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. आई थिंक दिस इज द लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. साइड चेंज करते हुए थोड़ा लेंथ बिगड़ा है शायद. वाइड बॉल. 68 रन झालेले आहेत.
आणि what a way to end this match. This match has been ended, this innings has been ended rather with a wonderful shot which is gone for 6. So the score is 74 at the end of 5 overs. 74, 75 to win. नितीशने चांगली बॅटिंग करून आपल्या टीमला एक रिस्पेक्टेबल टोटल बोर्डवर टाकून दिलेलं आहे. SMEC आणि सिल्वर इव्हेंट्स हे दोन स्पॉन्सर्स आहेत आपले, जे कॉर्पोरेट स्पॉन्सर्स आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही स्पॉन्सर्स आपले इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स पण आहे आपल्या टुर्नामेंटला लाभलेले आहेत. स्पॉन्सर्सची नावं सांगू इच्छितो जोपर्यंत प्लेयर्स टीम क्रीजवर येत नाहीत. गोविंद, जॉर्डन, अभिजित देसले, कपिल, रमेश नाईक, ऋषिकेश टंकर, चिराग पाटील, परमेश पांडे, गणेश गव्हाणे हे इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स आहेत. आणि सिल्वर इव्हेंट्स आणि सिल्वर इव्हेंट्स स्पेशल थँक्स त्यांच्यासाठी. आणि हेमंत शिंदे यांनी 30 मॅन ऑफ द मॅच गिफ्ट्स दिलेले आहेत. सो जे प्रत्येक मॅचमध्ये आपण जे SMECचे जे हॅम्पर्स बघतोय ते हेमंत शिंदे यांनी स्पॉन्सर्स केलेले आहेत. Thank you very much to all the sponsors for contributing towards the success of this tournament. We hope that we would get your support for all the tournaments that we have. Thank you for associating with us. A special thanks to all our individual sponsors also who have contributed in some or the other way. We are about to begin the second innings of this match. The lights are on. बाहेर चांगलं पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं लाईट्स कमी झाल्या होत्या, त्याच्यामुळे लाईट चालू करण्यात आलेल्या आहेत आणि एक प्रॉपर फील आलेला आहे आपल्याला इथे आता लाईट्समध्ये खेळायचा. पावसाची जोरात सर आलेली आहे इकडे. प्रथम हे खूपच चांगले फलंदाज आहेत. नॉन स्ट्रायकरवर पराग एक मिनिट बॉलरचं नाव काय? किरण हे बॉलर आहेत. नॉन स्ट्रायकरवर पराग आहेत. कोण? पराग हा नॉन स्ट्रायकरला आहे. पराग पेठे स्ट्राईकवर आहेत. बॉलर किरण. Very nicely played by Parag Pethe, rotating the strike very nicely. प्रथम आपल्याला माहिती आहे खूप चांगली बॅटिंग करतात. फुलटॉस बॉल होता पण काही धाव घेण्याची इच्छा व्यक्त नाही केली आहे. परत पाठवलेले पराग यांना. नो साठी विचारपूस करतायत पण काही उत्तर नाही आलेलं आहे. पराग ऑन स्ट्राईक अगेन. सिंगल घेण्याचा प्रयत्न करत होते पण तेवढीच चांगली तंदुरुस्त फिल्डिंग. कम्प्लिटली बीटन. खूप चांगली अशी गेंदबाजी आपण इथे बघतोय. गोलंदाजी आपण म्हणू मराठीत. पहिल्या ओव्हरच्या नंतर आपल्याला स्कोअर झालेला आहे 3 रन्स. खूप चांगली अशी बॉलिंग आपण पाहिलेली आहे. रोहन नेक्स्ट ओव्हर टाकणार आहेत. फुलटॉसमध्ये कन्वर्ट करून उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे प्रथम यांनी. खूप चांगले फलंदाज आहेत. आपण दर टुर्नामेंटमध्ये त्यांना बघतो, खूप चांगली बॅटिंग करतात.
परत एकदा कन्वर्ट केलेला आहे पण ऑफसाईडला खेळला आहे. एकच रन मिळणार आहे. पराग भाई स्ट्राइक पे आए हैं. थोड़ा सा इसमें एलिवेशन की ज़रूरत थी. शॉट में सीधे फील्डर के हाथ में कैच गया है. हालांकि बहुत अच्छी बॉलिंग भी यहाँ पे रोहन करते हुए. मिस्टर देशमुख इज ऑन द स्ट्राइक. एलिवेटेड शॉट. There was an opportunity here for a run out as well as a catch, but nothing has been converted here right now and the batsman is safe. Nicely played again on the offside. Nitish is very quick with returning the ball. Will have to settle for a single. परत एक ग्राउंड शॉट मारलेला आहे सेम जागेवर. ऑफ साईडला मारलेला आहे. परत एकच रन मिळणार आहे. 13 रन झालेले आहेत. प्रथम आणि अर्चित यांच्यामध्ये डिस्कशन होताना काहीतरी कानमंत्र देत आहेत एकमेकांना. पॉवर ओव्हर आहे. नितीश हे पॉवर ओव्हर करणार आहेत. पॉवर ओव्हरमध्ये विकेट पडली तर सेम रन्स राहणार आहेत आणि जर विकेट नाही पडली तर रन्स जेवढे स्कोर करतील त्याचे डबल होतील. नितीश हे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. चांगली बॅटिंग तर आपण त्यांची बघितलेलीच आहे. आता बॉलिंग कसे करतात ते बघायचं आहे. फिरकी गोलंदाज 1 रन. प्रथम बॅक ऑन स्ट्राईक. टाळ्यांचा गडगडाट. सम मोटिवेशन. खूप उंच असा हा शॉट मारलेला आहे. आय थिंक दे विल हॅव टू सेटल फॉर अ सिंगल हिअर. तीन बॉल्स आतापर्यंत झालेले आहेत आणि 3 बॉल्समध्ये 3 रन आलेले आहेत. सो टेक्निकली इफ दे डोंट लूज अ विकेट, चार बॉलमध्ये 4 रन आलेले आहेत. पॉवर ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 5 रन आलेले आहेत. डगआउटमधून कौतुक करताना चांगलं रनिंग इन बिटवीन द विकेट्सचं. 5 बॉलमध्ये 6 रन आलेले आहेत. 1 to go. ही पॉवर ओव्हर आहे आणि परत एक सिंगल घेतलेलं आहे. तर आपण एक अशी ओव्हर बघितली ज्याच्यामध्ये काही रिस्क न घेता काही विकेट्सही नाही पडलेत, पण जेवढे रन्स झाले आहेत त्याचे डबल होणार आहेत. आय थिंक 6-7 रन आलेत ह्या ओव्हरमध्ये. 7 रन आलेले आहेत ह्या ओव्हरमध्ये. तर टोटल स्कोअर आपला 27 झालेला आहे. 27 इज द टोटल ॲट दी एंड ऑफ द थर्ड ओव्हर. चेस करताय ती लोक. पहिली इनिंग्स आहे ना. चेस करताय. 12 बॉलमध्ये जवळपास 50 रन हवेत. मग त्या दृष्टीने बघायला गेलं तर त्यांना पॉवर ओव्हर जरा कॅपिटलाइज करता आली पाहिजे होती. अजूनही आय थिंक दोन्ही चांगले बॅट्समॅन आहेत. तर आय थिंक 4-5 6 जर पडले तर अजूनही आय थिंक इट्स लुकिंग अ लिटल डिफिकल्ट फॉर मी इफ यू आस्क माय ओपिनियन. रोहन, बॉलरचं नाव सांग ना. हितेश. 1 मिनिट होल्ड करो प्लीज. ठीक आहे, कंटिन्यू. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न केलेला. आय थिंक 6 असेल हा. खूप चांगली अशी फिल्डिंग. 6 गेलाय की अडवलाय बॉल. आय थिंक यूट्यूबवर चेक करण्यात यावं. काय फायनल काय 6 आहे की काय? 6 नाही आहे. ओके, पंचांचा निर्णय अंतिम राहील. I think the chase is getting difficult here. There's only 1 year left after 1 over left after this, and they have, I think, more than 35 runs to score. Very nicely hit.
RCBची जर्सी घालून आलेले आहेत मिस्टर देशमुख. परत एकदा स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न, पण ह्या वेळेस बॉल त्यांच्या हातात गेलेला आहे फिल्डरच्या. अ व्हेरी सेफ कॅच बाय अनुप सायंदाणे. दॅट इज द एंड ऑफ मिस्टर देशमुख्स इनिंग्स. किती रन हवेत आपल्याला जिंकायला? 6 बॉलमध्ये 38. 38 रन्स आर रिक्वायर्ड ऑफ द लास्ट 6 balls. 38 रन्स आर रिक्वायर्ड. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले तरीही नाही जिंकू शकणार, पण कदाचित एखादा नो वगैरे पडला तर चान्स आहे. सो नेवर लूज द होप्स. आय थिंक दॅट इज द मंत्र ऑफ द गेम, ऑफ एनी गेम रादर. पहिलाच बॉल, जसं की मी म्हटलं, काही नो वगैरे येऊ शकतात, तर पहिलाच बॉल नो आला आहे आणि त्या बॉलमध्ये 6 पडलेला आहे. रोहन, बॉलरचं नाव काय? भरत बॉलिंग करतायत. व्हाईट बॉल. 5 बॉलमध्ये 30 रन हवेत. प्रत्येक बॉलला 6 हवा आहे. प्रत्येक बॉलला 6 हवा आहेत आणि परत काही नो वगैरे आला तर आपल्याला ॲडव्हान्टेज आहे. आउट आहे. आउट आहे. बॉल डायरेक्टली फुलटॉस बॉल येऊन सरळ विकेट्सवर आदळलेला आहे. काय त्याचं नाव नाही सापडलं. अनिकेत इज द न्यू बॅट्समॅन. आय थिंक ही हॅज अ व्हेरी टफ चॅलेंज इन फ्रंट ऑफ हिम. येस. स्टेप आउट करून मारलेला आहे बॉल, पण सिंगल्सचा काय उपयोग नाही होणार आहे. दे हॅव टू टेक दिस मॅच टिल द एंड सो दैट एटलीस्ट इट कैन हेल्प देम विद द नेट रन रेट. थोड़ा सा रन रेट का भी ध्यान रखिए ताकि आपको क्वालिफाई होने में हेल्प हो जाए. लास्ट बॉल टू गो and that's the end of the innings. Well played, both teams. We've really seen some nice